बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राहुल गांधींसंदर्भातली। राहुल गांधी न्यायालयामध्ये बोलून फसलेत, कारण पुण्याला यायला असुरक्षित वाटण्याचा दावा फिरवला गेलाय। राहुलमुळे ॲडव्होकेट मिलिंद पवार हे आता तोंडावर पडलेले आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी आता राहुल गांधींवर पुण्यामध्ये खटला चालू आहे। खटल्याच्या निमित्तानं राहुल गांधींना पुण्यामध्ये हजेरी लावणं आवश्यक आहे। पुण्यामध्ये यायला असुरक्षित वाटतं। पुण्याच्या न्यायालयामध्ये राहुल गांधींकडून दावा सादर करण्यात आला, मात्र वाद उफाळल्यावरती स्वतःचा दावा फिरवण्यात आला। वकील मिलिंद पवार यांना दोषी ठरवलेला आहे। न विचारता वकिलांना परस्पर दावा केला असं सुद्धा आता बोललं जातंय। राहुल गांधींसाठी पक्षाकडून बचावात्मक भूमिका आता सध्या अवलंबली जाते। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींवर पुण्यामध्ये खटला सुरू आहे। खटल्याच्या निमित्तानं राहुल गांधींना पुण्यामध्ये हजेरी लावणं आवश्यक आहे। पुण्यामध्ये यायला असुरक्षित वाटतं असं राहुल गांधींनी म्हणाले। पुण्याच्या न्यायालयामध्ये राहुल गांधींकडून दावा सादर करण्यात आला। वाद उफाळल्यावर स्वतःचा दावा फिरवण्यात आला। वकील मिलिंद पवार यांना दोषी ठरवण्यात आलं। न विचारता वकिलांना परस्पर दावा केला। राहुल गांधींसाठी पक्षाकडून आता बचावात्मक भूमिका केली जाते। मिलिंद पवार यांना दावा फिरवण्याचे आदेश सुद्धा दिले गेले।